नमस्कार, ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। वेतन त्रुटी निवारण समिती अहवालातील निवड श्रेणीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक 10 फेब्रुवारी 2026चा GR निर्गमित। वेतन त्रुटी निवारण समिती अहवालातील निवड श्रेणीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन त्रुटी निवारण समिती 2024 यांच्या अहवालातील राज्य शासनाने स्वीकृत केलेल्या शिफारसीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजेच सुधारित वेतन नियम 2019 प्रमाणे सुधारित वेतन असणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील गट अ मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या तसेच एकाकी पद संवर्गासह 4 पेक्षा कमी पदसंख्या असलेल्या संवर्गाच्या बाबतीत मंजूर पदसंख्येच्या 25% प्रमाणाची अट याद्वारे पद उपलब्ध नसलेल्या संवर्गांना तसेच एकाकी पद संवर्गासह 4 पेक्षा कमी पदसंख्येच्या संवर्गातील एका पदाला निवड श्रेणी वेतनस्तर अनुज्ञेय राहील असे नमूद करण्यात आले आहे। तसेच शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 2 जून 2025 यांच्या जोडपत्र क्रमांक 2 मधील अनुक्रमांक 29 यामध्ये निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट निवड श्रेणी वेतनस्तर संबंधित संवर्गाच्या बाबतीत लागू राहील असे नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे सुधारित वेतन नियम 2019 नुसार वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर S27 म्हणजेच रुपये 1,18,500 ते 2,14,100 असणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील गट अ मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेले तसेच एकाकी पद संवर्गासह 4 पेक्षा कमी पदसंख्येचे संवर्ग सर्व संवर्गांना याद्वारे S28 म्हणजेच रुपये 1,24,800 ते 2,12,400 हा निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्यात येत आहे। तसेच एकाकी पदसंवर्गाच्या तसेच पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या संवर्गाच्या बाबतीत निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्यासाठी पात्रता तपासताना शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 1 ऑगस्ट 2019 याद्वारे निश्चित करण्यात आलेली कार्यपद्धती व पात्रतेच्या अटी लागू राहतील असे नमूद करण्यात आलेले आहे। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।